हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते टेक्निकल क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहे। आता पहा, यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे यावर 20 प्रश्न 40 मार्कांसाठी येणार आहेत आणि पोषण अभियान यावर 10 प्रश्न 20 मार्कांसाठी येणार आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून अभ्यासणार आहे। ओके, यापूर्वी आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायद्यांवर स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनवर दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ देखील तुम्ही पहा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण अभियान यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण मागील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत। त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा। चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू। पहा, पहिला प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकांच्या पोषण स्थितीसाठी महत्त्वाचा आहे? पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकांच्या पोषण स्थितीसाठी महत्त्वाचा आहे? तर तो कार्यक्रम आहे मित्रांनो मिड डे मील योजना। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मिड डे मील योजना। ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वीचे ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला समजतच असेल आणि तुमच्याच आग्रहास्तव अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता। आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहे। त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या। ओके, चला आता पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली? पोषण अभियानाची सुरुवात 2018 मध्ये झाली। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 2018। ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानात फर्स्ट 1000 डेज ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पहा, फर्स्ट 1000 डेज ही संकल्पना पोषण अभियानात कशाशी संबंधित आहे? तर ती गर्भधारणेपासून मुलाच्या जीवनाच्या पहिल्या 1000 दिवसापर्यंत याच्याशी संबंधित आहे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 गर्भधारणेपासून मुलाच्या जीवनाच्या पहिल्या 1000 दिवसापर्यंत। त्यानंतर पुढे पाहूया, पोषण अभियानांतर्गत पोषण प्रज्ञा काय आहे? पहा, पोषण प्रज्ञा काय आहे? तर पोषण विषयक माहितीचे शिक्षण आहे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पोषण विषयक माहितीचे शिक्षण। त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानात वैयक्तिक आहार योजना कोणासाठी तयार केली जाते? पहा मित्रांनो, वैयक्तिक आहार योजना पोषण अभियानामध्ये मुलं आणि गर्भवती महिलांसाठी तयार केली जाते। बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मुले आणि गर्भवती महिला। त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानात स्ट्रॅटेजी फॉर न्यूट्रिशन काय आहे? पहा, स्ट्रॅटेजी फॉर न्यूट्रिशन पोषण अभियानामध्ये काय आहे? तर कुपोषण निवारणाचे धोरण। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कुपोषण निवारणाचे धोरण। समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय? पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे स्वयंसेवक। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्वयंसेवक। त्यानंतर पुढे पाहूया, पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? पहा मित्रांनो, पोषण अभियानांतर्गत येणारे जे मिशन इंद्रधनुष्य आहे ते लसीकरण कार्यक्रमाशी संबंधित आहे। ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लसीकरण कार्यक्रम। समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील
पोषण ई लर्निंग कोणत्या क्षेत्रात माहिती उपलब्ध करून देतो? पहा, पोषण ई लर्निंग कोणत्या क्षेत्रात माहिती उपलब्ध करून देतो? तर ते आरोग्य आणि आहार या तंत्रज्ञानामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आरोग्य आणि आहार यामध्ये ही माहिती उपलब्ध करून देतो. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात मॅल न्यूट्रिशन म्हणजे काय? पहा, मॅल न्यूट्रिशन म्हणजेच कुपोषण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषण. समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील पोषण त्रिकोण याचा काय अर्थ आहे? पोषण त्रिकोणाचा अर्थ आहे पोषणाचे 3 मुख्य घटक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषणाचे 3 मुख्य घटक. समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील पोषण मेला काय आहे? पहा, पोषण अभियानातील पोषण मेला काय आहे? तर हा एक जागरूकता कार्यक्रम आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जागरूकता कार्यक्रम. समोरचा प्रश्न, ICDS योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? पहा मित्रांनो, ICDS योजनेचा मुख्य उद्देश आहे बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणा. ओके, चला आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिले त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, पहा, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. एक आकडा टाका आणि याचं उत्तर कमेंट करा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात पोषणचे पूर्ण रूप काय आहे? पहा, पोषण अभियानात पोषणचे पूर्ण रूप काय आहे? तर प्राइम ऑपरेशनल स्कीम फॉर हेल्थ केअर अँड न्यूट्रिशन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, प्राइम ऑपरेशनल स्कीम फॉर हेल्थ केअर अँड न्यूट्रिशन. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात कोणत्या वयोगटावर लक्ष केंद्रित केलं जातं? तर ते 0 ते 6 वर्षाची बालके. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 0 ते 6 वर्षे बालक. त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, बालक आणि गर्भवती महिलांमध्ये कुपोषण कमी करणे. राईट, पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना आरोग्य तपासणी दिली जाते, पूरक पोषण आहार देखील दिला जातो आणि लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देखील दिल्या जातात. या सेवांचा लाभ मिळतो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. पुढे पाहूया. पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते? पोषण अभियानाची अंमलबजावणी महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, महिला व बाल विकास मंत्रालय. पुढे पाहूया. पोषण अभियानात पोषण पखवाडा कधी साजरा केला जातो? पहा, पोषण अभियानात पोषण पखवाडा हा जो आहे तो मार्चमध्ये साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मार्च. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचा एक भाग कोणता नाही? पहा, पोषण अभियानाचा एक भाग कोणता नाही? पोषण कमी करणे आहे, महिलांना रोजगार देणे तर हाच नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, महिलांना रोजगार देणे. मुलांचे वजन मोजणे आहे, ॲनिमियाची तपासणी आहे. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकांच्या पोषणासाठी कोणता महत्त्वाचा घटक आहे? पोषण अभियानाच्या अंतर्गत बालकांच्या पोषणासाठी पूरक पोषण आहार हा महत्त्वाचा घटक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पूरक पोषण आहार. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत वजन तपासणी कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? पहा, वजन तपासणी जी आहे ती डिजिटल स्केल्सद्वारे केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, डिजिटल स्केल्स. समोरचा प्रश्न,
पोषण अभियानातील महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? पोषण अभियानातील महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? तर तो आहे पोषणाच्या समस्यांबद्दल जनजागृती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषणाच्या समस्यांबद्दल जनजागृती. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? पोषण माह सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सप्टेंबर. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांची भूमिका काय आहे? पहा, अंगणवाडी सेविकांची भूमिका काय आहे? तर बालकांचे शिक्षण आहे, कुपोषणाचे मापन आणि माता आणि बालकांचे आरोग्य सुधारणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न, पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी कोणती संकल्पना वापरली जाते? पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी जन आंदोलन संकल्पना वापरली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, जन आंदोलन. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्येवर अधिक लक्ष दिले जाते? पहा, पोषण अभियानांतर्गत कोणत्या समस्येवर अधिक लक्ष दिले जाते? तर ते कुपोषणावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषण. पुढे पाहूया, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जाते? पहा, कोणत्या गोष्टीचे नियमित निरीक्षण केले जातं? तर ते बालकांच्या वजनाचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, बालकांचे वजन. चला, आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न पाहिले त्यातील दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. ओके, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करायचे. यावरून मला समजणार आहे की किती विद्यार्थी केअरफुली व्हिडिओ पाहत आहेत. ओके, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता राष्ट्रीय कार्यक्रम आहे जो बालकांच्या पोषण स्थितीसाठी महत्त्वाचा आहे? ओके, या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिलेले आहे आणि आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचे. ओके, पुढे पाहूया, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते जीवनसत्व खनिज आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो? तर ते जीवनसत्व आहे फॉलिक ॲसिड आणि आयर्न. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, फॉलिक ॲसिड आणि आयर्न. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पोषण अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये कोणता घटक समाविष्ट आहे? पहा, पोषण अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये बाळंतिणीच्या आहाराचे नियोजन येतोय, शाळेतील पोषण आहार येतोय, किशोरवयीन मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन देखील येते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, पुढे पाहूया, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या पोषक घटकावर विशेष लक्ष दिले जाते? पहा, कोणत्या पोषक घटकावर विशेष लक्ष दिले जातो? तर आयोडीन आणि लोहावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, आयोडीन आणि लोह. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचे मुख्य प्रमुख उद्दिष्ट कोणते? पहा, पोषण अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट राष्ट्रीय कुपोषण दर कमी करणे आणि मुलांच्या शारीरिक विकासाला चालना देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वरील दोन्ही. पुढे पाहूया, पोषण अभियानात पोषण अभियान कशासाठी ओळखले जाते? पहा, पोषण अभियान राष्ट्रीय कुपोषण निर्मूलन अभियान म्हणून ओळखले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय कुपोषण निर्मूलन अभियान. त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानात कोणत्या माध्यमातून समाजातील जनजागृती केली जाते? पहा, समाजातील जनजागृती कोणत्या माध्यमातून केली जाते? तर रेडिओद्वारे, सोशल मीडियाद्वारे आणि टीव्हीद्वारे. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. बरोबर. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत? पहा, पोषण अभियानाच्या यशासाठी सरकारी धोरणे महत्त्वाचे आहेत, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवी संस्था देखील महत्त्वाचे आहेत, जनतेचे सक्रिय सहभाग हा अति महत्त्वाचा आहे. ओके, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील जन आंदोलनाचा अर्थ काय आहे? पहा, पोषण अभियानातील जन आंदोलनाचा अर्थ म्हणजेच पोषणाविषयीची जनजागृती. ओके,
योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पोषणाविषयीची जनजागृती. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत संपोषित घर ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? पहा, संपोषित घर ही संकल्पना जी आहे ती कुपोषण कमी करणे याच्याशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कुपोषण कमी करणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत बालकांच्या विकासासाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे? पोषण अभियानांतर्गत बालकांच्या विकासासाठी पूरक आहार हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पूरक आहार. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालकांसाठी कोणते कार्यक्रम राबवले जातात? पोषण अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालकांसाठी पहा, वयाप्रमाणे लस दिली जाते का? तर दिली जाते, बरोबरच आहे. नियमित आरोग्य तपासणी देखील केलीच जाते. ओके, आणि लोह आणि फोलिक ॲसिडच्या गोळ्यांचे वितरण आपण मागच्या बऱ्याच प्रश्नांमध्ये पाहिलं, हे देखील केले जातं. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बरोबर. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कोणते उपक्रम हाती घेतले जातात? पहा, पोषण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोषणाची मोजणी केली जाते का? तर हो, केली जाते. ओके, त्यानंतर समाजातील पोषणाविषयीची जागरूकता वाढवली जाते. आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे जागरूकतेसंबंधीचं. आणि स्वच्छता आणि आरोग्याविषयीची माहिती देखील दिली जाते. हेच उपक्रम आहेत ना. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. राईट. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाचा एक मुख्य घटक कोणता आहे रे? पोषण अभियानाचा एक मुख्य घटक, तर मुलांच्या पोषण स्थितीचं जे मूल्यांकन आहे ते करणं, हे खूप मुख्य घटक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन हा एक मुख्य घटक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. पुढे पाहूया. म्हणजे पोषण अभियानाचा मुख्य घटक. पोषण अभियानाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या पद्धतीने पोषणाच्या उद्दिष्टांची पूर्तता करतात? पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका नियमित आहार वाटप करतात. ओके, त्यानंतर मुलांचे वजन मोजणे आणि कुपोषणाचे निरीक्षण करणं हे देखील करतात. आणि माता आणि बालकांच्या आरोग्याची तपासणी देखील करतात. हीच उद्दिष्टांची पूर्तता करतात. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या यशासाठी कोणत्या घटकावर जास्त भर दिला जातो? पहा, पोषण अभियानाच्या यशासाठी जनतेचा सहभाग हा महत्त्वाचा आहे आणि यावरच जास्त भार दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 जनतेचा सहभाग. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानाचा उद्देश कोणत्या समस्येचे समाधान करणे आहे? तर पहा, पोषण अभियानाचा उद्देश पोषणाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पोषणाच्या सर्व समस्यांचे निराकरण. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मग त्यावर मला समजणार आहे की तुम्ही किती काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहिलेला आहे. ओके, तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न पाहूया. पोषण अभियानात स्ट्रॅटेजी फॉर न्यूट्रिशन काय आहे? पहा, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. चला फटाफट सांगा. तोपर्यंत प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानात स्ट्रॅटेजी फॉर न्यूट्रिशन काय आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. फटाफट कमेंट बॉक्समध्ये आन्सर करा.
तोपर्यंत प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. सांगितला? समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानांतर्गत पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? हा देखील आपण प्रश्न पाहिलाय. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तोपर्यंत प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानांतर्गत पोषण माह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानाचा एक भाग कोणता नाही? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. तोपर्यंत प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानाचा एक भाग कोणता नाही? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पोषण अभियानातील पोषण ॲटलस काय आहे? पोषण ॲटलस हा पोषण योजनांची माहिती देणारा प्लॅटफॉर्म आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषण योजनांची माहिती देणारा प्लॅटफॉर्म. समोरचा प्रश्न. पोषण अभियानात थालीची संकल्पना कशाशी संबंधित आहे? थालीची संकल्पना पोषणजन्य खाद्यपदार्थाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पोषणजन्य खाद्यपदार्थ. पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या धोरणांमध्ये कोणती संस्था सहभागी आहे? पहा, या धोरणामध्ये WHO सहभागी आहे, युनिसेफ सहभागी आहे आणि ICMR सहभागी आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न. पोषण अभियानातील किचन गार्डनचा उद्देश काय आहे? पहा, किचन गार्डनचा उद्देश ताजे आणि पौष्टिक अन्न तयार करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ताजे आणि पौष्टिक अन्न तयार करणे. समोरचा प्रश्न. पोषण अभियानांतर्गत कोणत्या राज्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली? पहा, पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या राज्यात पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात केली? ती राजस्थानमध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, राजस्थान. समोरचा प्रश्न. पोषण पोर्टल काय आहे? पोषण पोर्टल पोषण संबंधित माहितीचा ऑनलाईन स्रोत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषण संबंधित माहितीचा ऑनलाईन स्रोत. समोरचा प्रश्न. मिशन पोषण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? पहा, मिशन पोषण हे कुपोषण कमी करण्याशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषण कमी करणे. समोरचा प्रश्न. पोषण संबंधित माहितीचा संच म्हणजे काय? पहा, पोषण संबंधित माहितीचा संच म्हणजेच पोषण विषयक सर्वेक्षण डेटा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषण विषयक सर्वेक्षण डेटा. समोरचा प्रश्न. पोषण अभियानात फूड सेफ्टी याचा समावेश का केला जातो? पहा, पोषण अभियानात फूड सेफ्टीचा समावेश का केला जातो? कारण खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी. समोरचा प्रश्न. पोषण अभियानात कोणता घटक लोहाची कमतरता भरून काढण्यास मदत करतो? पहा, लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी कोणता घटक मदत करतो? तर आयरन सप्लिमेंट्स या वाटल्या जातात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, आयरन सप्लिमेंट. समोरचा प्रश्न. पोषण अभियानाचा अंमल कोणत्या तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित आहे? पोषण अभियानाचा अंमल मोबाईल ॲप्सवर आधारित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मोबाईल ॲप्स. समोरचा प्रश्न. पोषण अभियानाचा उद्देश कोणत्या समस्येचे समाधान करणे? पहा, पोषण अभियानाचा उद्देश पोषणाच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4,
पोषणाच्या सर्व समस्यांचे निराकरण. पुढे पाहूया. पोषण अभियानांतर्गत कोणत्या वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते? पहा, पोषण अभियानांतर्गत 19 ते 24 वर्ष वयोगटातील महिलांवर लक्ष केंद्रित केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 19 ते 24 वर्ष वयोगट. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाची अंमलबजावणी कशाद्वारे केली जाते? पोषण अभियानाची अंमलबजावणी तंत्रज्ञान आधारित निरीक्षण, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांद्वारे केली जाते. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न, पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते? पहा, पोषण अभियानात जनजागृती घरगुती भेटीद्वारे केली जाते, आरोग्य शिबिरांद्वारे देखील केली जाते आणि सामाजिक माध्यमांद्वारे केली जाते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानाचा एक भाग म्हणून पोषण माह कधी साजरा केला जातो? पोषण माह हा सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो. आपण मागे देखील हा प्रश्न पाहिलाय आणि हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण इथे घेतलाय. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सप्टेंबर. तुमचं रिव्हिजन होण्यासाठी हा इथे घेतलेला आहे. ओके, त्यानंतर आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेत त्यापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. ओके, पहा, पोषण अभियानात पोषणचे रूप काय आहे? आपण प्रश्न पाहिलेला आहे आणि याचे उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ओके, फटाफट कमेंट करा. समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता कार्यक्रम आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी आयोजित केला जातो? पहा, आरोग्य सुधारणा आणि पोषणासाठी कोणता कार्यक्रम आयोजित केला जाईल? मातृ व बाल आरोग्य सप्ताह आयोजित केला जातो, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम देखील केला जातो आणि अंगणवाडी पोषण सप्ताह देखील आयोजित केला जातो. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ओके, पोषण अभियानात संपोषित बालक म्हणजे काय? पहा, संपोषित बालक म्हणजेच पुरेसे पोषण मिळालेला बालक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पुरेसे पोषण मिळालेला बालक. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कोणत्या घटकाचा विचार केला जातो? पहा, पोषण अभियानाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आई आणि बालकांचे आरोग्याचा विचार केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आई आणि बालकाचे आरोग्य. पुढे पाहूया. पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम कोणता आहे? पोषण अभियानाचा एक प्रमुख उपक्रम सांगायचा आहे. पहा, बाल विकास कार्यक्रम आहे, किशोरवयीन मुलांसाठी पोषण कार्यक्रम आहे आणि महिला सक्षमीकरण देखील आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न, पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांना कोणते प्रशिक्षण दिले जाते? पहा, अंगणवाडी सेविकांना पोषणाचे मापन कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणाचे मापन कसे करावे. त्यानंतरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणते अन्न पोषणाचे मुख्य स्रोत आहे? पहा, पोषणाचे मुख्य स्रोत कोणते आहे? तर पूरक आहार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पूरक आहार. ओके, पोषण अभियानात प्रोटीनचे महत्त्वाचा उपयोग काय? पहा, प्रोटीनचा महत्त्वाचा उपयोग काय आहे? तर तो आहे स्नायूंची वाढ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, स्नायूंची वाढ. पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या उद्देशांमध्ये कोणता उपक्रम समाविष्ट आहे? पहा, पोषण अभियानाच्या उद्देशामध्ये मुलांसाठी पोषण व शारीरिक आरोग्याची माहिती देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मुलांसाठी पोषण व शारीरिक आरोग्याची माहिती देणे. समोरचा प्रश्न,
पोषण अभियानात कोणत्या प्रकारच्या पोषण आहारावर भर दिला जातो? पहा, कोणत्या प्रकारच्या पोषण आहारावर भर दिला जातो? तर तो संपूर्ण आहारावर दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संपूर्ण आहार. समोरचा प्रश्न, एक प्रमुख हेतू कोणता आहे? पोषण अभियानाचा प्रमुख हेतू आहे आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहार आणि आरोग्याचा दर्जा वाढवणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? पहा, मातृवंदना योजनेचा मुख्य उद्देश तर तो आहे गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गर्भवती महिलांना आर्थिक मदत करणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका कोणत्या भूमिकेची पूर्तता करतात? पहा, पोषण अभियानांतर्गत अंगणवाडी सेविका आरोग्य सेविकेची भूमिका पूर्ती करतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आरोग्य सेविका. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेच्या माध्यमातून केली जाते? पहा, पोषण अभियानाची जी अंमलबजावणी आहे ती महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत केली जाते. आपण पाहिले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 महिला व बाल विकास मंत्रालय. पुढे पाहूया मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी जी मेहनत लागली ती जर तुम्हाला दिसत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि या आपल्या चॅनलवर जॉईन बटनवर क्लिक करून आपल्या चॅनलचे मेंबर बना आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. ओके, आणि आत्तापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेत त्यापैकी एक प्रश्न हा आहे आणि या प्रश्न उत्तर तुम्हाला कमेंट करायचं. ओके, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या पोषक घटकावर विशेष लक्ष दिले जाते? ओके, या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी ते तुम्ही कमेंट करायचे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, पोषण अभियानाचा एक घटक म्हणजेच मिशन इंद्रधनुष्य. ओके, आणि याचा उद्देश काय आहे मिशन इंद्रधनुष्यचा? तर तो आहे मुलांना लसीकरण करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मुलांना लसीकरण करणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो? पोषण अभियानात 5 प्रकारच्या आहारावर भर दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 5. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणता उपक्रम पोषण जनजागृतीसाठी आहे? पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण पखवाडा हा उपक्रम जनजागृतीसाठी आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पोषण पखवाडा. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी कोणती महत्त्वाची माहिती गोळा केली जाते? पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी आहारातील पोषण तत्व बद्दलची माहिती गोळा केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहारातील पोषण तत्व. समोरचा प्रश्न, कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कोणती? कुपोषणाच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना आहे कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कुपोषण कमी करण्यासाठी आहारात विविधता आणणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कोणत्या योजनेत कुपोषणासंबंधित चाचण्या घेतल्या जातात? पहा, कोणत्या योजनेत कुपोषणासंबंधित चाचण्या घेतल्या जातात? तर ते अंगणवाडी योजनेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अंगणवाडी योजना. समोरचा प्रश्न, पोषण पखवाडा कधी साजरा केला जातो? पोषण पखवाडा हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे. ओके, आणि हा मार्च मध्ये साजरा केला जातो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मार्च. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 देशातील कुपोषणाची समस्या कमी करणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी कोण आहेत? पोषण अभियानाचे प्रमुख लाभार्थी आहेत 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलं आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3
0 ते 6 वर्ष वयोगटातील मुले आणि गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला. त्यानंतर समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या यशासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? पोषण अभियानाच्या यशासाठी आहारासंबंधित माहितीचे प्रसारण करणे महत्त्वाचे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आहारासंबंधित माहितीचे प्रसारण. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? पहा, कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? तर ते प्रथिने आणि जीवनसत्वाला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, प्रथिने आणि जीवनसत्वे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे काय? पहा, पोषण अभियानातील जन आंदोलन म्हणजे पोषणावर राष्ट्रीय जनजागृती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषणावर राष्ट्रीय जनजागृती. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात कोणता समाज गट मुख्यतः लक्षात घेतला जातो? पहा, पोषण अभियानामध्ये ग्रामीण आणि आदिवासी गट महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ग्रामीण आणि आदिवासी गट. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत कशासाठी आहार सुरक्षा सुनिश्चित केली जाते? पहा, आहार सुरक्षा पोषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पोषणाच्या समस्यांचे निराकरण करणे. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो? ओके, तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. प्रश्न, पोषण अभियानात कोणता दिनांक राष्ट्रीय पोषण दिवस म्हणून साजरा केला जातो? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया. पोषण अभियानातील पोषण ॲटलस काय आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. पोषण अभियानातील पोषण ॲटलस काय आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, पोषण अभियानाच्या अंतर्गत संचार आणि जागरूकता कार्यक्रम याचा उद्देश काय आहे? पहा मित्रांनो, संचार आणि जागरूकता कार्यक्रम हा पोषण विषयक माहितीचं प्रसारण करण्यासाठी असतो. बरोबर, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, पोषण विषयक माहिती प्रसारण करणे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात अंगणवाडी कार्यकर्त्याची मुख्य कार्यभार काय असतो? आपण बऱ्याच वेळा पाहिलेले कुपोषणाची तपासणी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, कुपोषणाची तपासणी करणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण आहार पत्रिका का तयार केली जाते? पहा, पोषण आहार पत्रिका ही आहाराची माहिती देण्यासाठी तयार केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आहाराची माहिती देण्यासाठी. समोरचा प्रश्न, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानात कोणती योजना कार्यान्वित केली जाते? पहा, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पोषण अभियानात मिड डे मील योजना कार्यान्वित केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, मिड डे मील योजना. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात सामुदायिक आरोग्य योजनेचा समावेश का केला जातो? पहा, पोषण अभियानात सामुदायिक आरोग्य योजनेचा समावेश आरोग्याची माहिती आणि जागरूकता वाढवण्यासाठी केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आरोग्याची माहिती आणि जागरूकता वाढवणे. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बनवण्यामागची जर मेहनत तुम्हाला दिसत असेल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलचे तुम्ही मेंबर बनू शकता.
हे आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर जे जॉईन बटन आहे त्यावर जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर बनू शकता आणि आपल्या चॅनलला सपोर्ट देखील करू शकता. पुढे पाहूया. पोषण अभियानांतर्गत कशामुळे गर्भवती महिलांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला जातो? पहा, गर्भवती महिलांचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न कशाद्वारे केला जातो? तर आहार संबंधित मार्गदर्शनाद्वारे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आहार संबंधित मार्गदर्शन. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत महिला स्वयंसहायता गट कशासाठी काम करतात? पहा, महिला स्वयंसहायता गट ते आरोग्य सुधारण्यासाठी कार्य करतात. बरोबर आहे. आहाराबाबत जागरूकता देखील ते करतात आणि आर्थिक साक्षरता देखील करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. सर्व पर्याय योग्य आहेत. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानात स्मार्ट गार्बेज म्हणजेच काय? स्मार्ट गार्बेज, गार्बेज म्हणजे काय? कचरा. मग काय असेल? योग्य कचऱ्याचे व्यवस्थापन. बरोबर, कचरा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कचऱ्याचे व्यवस्थापन. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? पहा, कुपोषणाचे कारण समजून घेण्यासाठी आहाराची विविधता खूप महत्त्वाची आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आहाराची विविधता. त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? पोषण शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर पोषणाशी संबंधित माहिती देणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणाशी संबंधित माहिती देणे. समोरचा प्रश्न, कुपोषण कमी करण्यासाठी कोणता आहार सल्ला दिला जातो? कुपोषण कमी करण्यासाठी समतोल आहाराचा वापर हा सल्ला दिला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, समतोल आहाराचा वापर. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात कुपोषण निवारण योजनेचा समावेश का केला जातो? कुपोषण निवारण योजनेचा समावेश कमी वयातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कमी वयातील बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानातील आहार सामग्री काय आहे? आहार सामग्री पोषणयुक्त अन्नपदार्थ. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणयुक्त अन्नपदार्थ. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा आणि पोषण यावर कोणत्या योजनेचा प्रभाव आहे? पोषण अभियानाच्या अंतर्गत अन्न सुरक्षा आणि पोषण यावर गरीब आणि वंचित वर्गांसाठीचा यावर प्रभाव आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, गरीब आणि वंचित वर्गासाठी या योजनेचा प्रभाव आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी कोणता घटक अत्यावश्यक आहे? पहा, पोषण अभियानाच्या कार्यान्वयनासाठी जी स्थानिक समाज आहे त्याचा सहयोग खूप महत्त्वाचा आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, स्थानिक समाजाची सहभागिता. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात पोषण प्रमाणपत्र कशासाठी वापरले जाते? पहा, पोषण प्रमाणपत्र कुपोषणाची स्थिती मोजण्यासाठी वापरले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषणाची स्थिती मोजण्यासाठी. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण सामग्री वितरण कशामुळे महत्त्वाचे आहे? पहा, पोषण सामग्री वितरण आहारातील पोषण तत्वांचे प्रमाण वाढवण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आहारातील पोषण तत्वांचे प्रमाण वाढवण्यासाठी. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत अंगणवाडी कार्यकर्त्या कोणत्या स्तरावर कार्य करतात? पहा, अंगणवाडी कार्यकर्त्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही स्तरावर कार्य करतात. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3,
दोन्ही. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात कुपोषणासंबंधी जागरूकता वाढवण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? पहा, कुपोषणासंबंधीची जी जागरूकता वाढवण्यासाठी स्थानिक मीडिया वापरणे ही महत्त्वाचं आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, स्थानिक मीडिया वापरणे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी कोणती योजना कार्यान्वित आहे? पहा, बालकांचे कुपोषण करण्यासाठी काय आहे? अंगणवाडी आहेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, अंगणवाडी योजना. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात पोषण प्रज्ञा कोणत्या गोष्टीसाठी महत्त्वाची आहे? पोषण प्रज्ञा पोषण शिक्षण व जागरूकतेसाठी महत्त्वाची आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पोषण शिक्षण व जागरूकता. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात कुपोषणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी कोणते माध्यम वापरले जाते? पहा, कुपोषणाविषयीची जागरूकता वाढवायची. मग वाचनालय आहेत का महत्त्वाची? तर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे का? मोबाईल तंत्रज्ञान, मोबाईल ॲप आहे, बरोबर आहे. आणि शालेय कार्यक्रम हे देखील महत्त्वाचेच आहेत. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. ओके मित्रांनो, आता पहा समोरचा प्रश्न पाहूया. मिड डे मील योजना अंतर्गत कोणत्या वयोमानानुसार विद्यार्थ्यांना लाभ मिळतो? मिड डे मील योजनेनुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लाभ मिळतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 6 ते 14 वर्ष वयोगट. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, चला तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो? हा प्रश्न आपण मागे पाहिलेला आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. चला फटाफट आन्सर करा. प्रश्न तोवर पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानात किती प्रकारच्या आहारावर भर दिला जातो? तर तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा आणि उत्तर 100% तुम्हाला द्यायचं आहे. त्यावेळीच मला कळणार आहे की किती विद्यार्थी विद्यार्थिनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत आहेत. ओके, पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? हा प्रश्न आपण मागे पाहिलेला आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. पोषण अभियानाच्या अंतर्गत कोणत्या आहार घटकाला विशेष महत्त्व दिले जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, पोषण अभियानात सामूहिक सहभाग का महत्त्वाचा आहे? पहा, सामूहिक सहभाग कुपोषणासंबंधी उपाययोजना अधिक प्रभावी बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषणासंबंधी उपाययोजना अधिक प्रभावी बनवण्यासाठी. ओके, पुढे पाहूया. पोषण अभियानात पोषण QR कोड कशासाठी वापरला जातो? पहा मित्रांनो, पोषण QR कोड कशासाठी वापरला जातो? तर पोषणासंबंधीची माहिती देण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणासंबंधीची माहिती देण्यासाठी. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. पोषण अभियानात पोषण आहार मूल्यांकन कोणत्या प्रकारे केले जाते? पहा, पोषण आहार मूल्यांकन कोणत्या प्रकारे केले जाते? तर ते आरोग्य तपासणीद्वारे केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आरोग्य तपासण्याद्वारे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. पोषण अभियानातील पोषण बुकलेट कशासाठी तयार केले जाते? पहा, पोषण बुकलेट पोषणाच्या मूलभूत माहितीच्या प्रसारासाठी तयार केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणाच्या मूलभूत माहितीच्या प्रसारासाठी. समोरचा प्रश्न. पोषण अभियानात आहार शिक्षण कशासाठी महत्त्वाचे आहे? आहार शिक्षण पोषणाबद्दलची माहिती प्रदान करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, पोषण माहिती प्रदान करण्यासाठी. समोरचा प्रश्न.
पोषण अभियानात गर्भवती महिलांसाठी पोषण कशावर लक्ष केंद्रित केले जाते? पहा, गर्भवती महिलांसाठी पोषण कशावर लक्ष केंद्रित केलं जातं? तर आहारातील आयरन आणि फॉलिक ॲसिडवर महत्त्व दिलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, आहारातील आयरन आणि फॉलिक ॲसिड. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात कुपोषणाची तपासणी कोणत्या माध्यमातून केली जाते? कुपोषणाची तपासणी आरोग्य शिबिरांद्वारे केली जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आरोग्य शिबिरांद्वारे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानीकरण का महत्वाचे आहे? पहा, महिलांचे सक्षमीकरण का महत्वाचं आहे? कारण कुपोषण कमी करण्यासाठी आणि आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषण कमी करण्यासाठी आणि आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात राष्ट्रीय पोषण आराखडा कशात समाविष्ट आहे? राष्ट्रीय पोषण आराखडा पोषणाच्या सर्व समावेशक योजनांमध्ये समाविष्ट आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पोषणाच्या सर्व समावेशक योजना. समोरचा प्रश्न, पोषण अभियानात समुदायाचे आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचं आहे? समुदायाच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे का महत्त्वाचं आहे? कारण पोषणाची समस्या संपूर्ण समुदायाच्या आरोग्यावर परिणाम करते म्हणून. बरोबर, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पोषणाची समस्या संपूर्ण समुदायाच्या आरोग्यावर परिणाम करते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे? पहा, कुपोषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक आहाराच्या आदान प्रदानात सुधारणा करणे महत्त्वाचं आहे. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, स्थानिक आहाराच्या आदान प्रदानात सुधारणा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानात पोषण तज्ज्ञ यांचे कार्य काय आहे? पोषण अभियानात पोषण तज्ज्ञ यांचे कार्य आहे कुपोषणासंबंधीची जागृती वाढवणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कुपोषणासंबंधीची जागरूकता वाढवणे. समोरचा प्रश्न, पोषण अभियानातील अन्न प्रणाली म्हणजे काय? पहा, पोषण अभियानातील अन्न प्रणाली म्हणजे अन्न उत्पादन व वितरणाची प्रणाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अन्न उत्पादन व वितरणाची प्रणाली. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण फेअर का आयोजित केले जाते? पोषण फेअर स्थानिक अन्न उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जाते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, स्थानिक अन्न उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? पोषण अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आपण बऱ्याच वेळा पाहिलंय, मातृ आणि बाल कुपोषण कमी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, मातृ आणि बाल कुपोषण कमी करणे. समोरचा प्रश्न, भारतातील राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या तारखांना साजरा केला जातो? राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 1 ते 7 सप्टेंबर. राईट, त्यानंतर पुढे पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत ठरवलेले स्टंटिंगचे उद्दिष्ट काय आहे? पहा, स्टंटिंगचं उद्दिष्ट आहे 3% दर कमी करणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, 3% दर कमी करणे. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक पोषण अभियानाचा भाग नाही? पहा, कोणता घटक पोषण अभियानाचा भाग नाही? तर शाळा वयातील बालकांसाठी व्यायाम योजना. ओके, सशक्त अंगणवाडी भाग आहे, आहारामधील विविधता भाग आहे, बालकांचे लसीकरण देखील भाग आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, शाळा वयातील बालकांसाठी व्यायाम योजना. बरोबर, त्यानंतर समोरचा प्रश्न,
राष्ट्रीय पोषण मिशनचा उद्देश कोणत्या वयोगटातील मुलांचे पोषण सुधारण्यासाठी आहे? बऱ्याच वेळा पाहिलंय 0 ते 6 वर्ष. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 0 ते 6 वर्ष. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाचे उद्दिष्ट किती टक्क्यांनी ॲनिमिया कमी करणे? ॲनिमिया 3% कमी करणे हे पोषण अभियानाचं उद्दिष्ट आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 3%. समोरचा प्रश्न, पोषण अभियानांतर्गत कोणता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? पहा, कोणते डिजिटल तंत्रज्ञान पोषण अभियानांतर्गत वापरले जाते? तर मोबाईल ॲप्स वापरलं जातं, बरोबर आहे. वेब पोर्टल देखील वापरले जातं, CRM प्रणाली देखील वापरली जाते. ओके, मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 उपरोक्त सर्व. समोरचा प्रश्न, पोषण अभियानाची देखरेख कोणती समिती करते? पोषण अभियानाची देखरेख नीती आयोग करतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नीती आयोग. ओके, तर मित्रांनो, आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, पोषण अभियानात स्मार्ट गार्बेज म्हणजे काय? पहा, हा प्रश्न आपण मागे पाहिलेला आहे. तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, आन्सर कमेंट करा. तोपर्यंत प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानात स्मार्ट गार्बेज म्हणजे काय? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पहा, पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण आहार पत्रिका का तयार केली जाते? हा देखील प्रश्न आपण मागे पाहिलाय. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. आन्सर कमेंट करा. तोवर आपण प्रश्न पुन्हा एकदा पाहूया. पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण आहार पत्रिका का तयार केली जाते? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या मुख्य सेविका पदाच्या भरतीवर फोकस करून मुख्य सेविका पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न पाहिलेले आहेत. ओके, आणि मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वीचे ICDS व्हिडिओ सिरीजमधील व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तर या व्हिडिओजमध्ये घेतलेले प्रश्न किती एक्झाम ओरिएंटेड आहेत हे तुम्हाला नक्कीच समजत असेल. आणि अशाच प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण तुमच्या आग्रहास्तव लॉन्च केलेली आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आणि या टेस्टमध्ये अतिशय माफक फीजमध्ये एक्झाम ओरिएंटेड प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.